नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आपली जी टेस्ट पार पडली समाजसेवा अधीक्षक तांत्रिक घटकाच्या संदर्भाने आपण एक टेस्ट आयोजित केलेली होती। त्यातला जो तांत्रिक घटक आहे तो सगळा घटक डिस्कस करण्यासाठी मी तुमच्या पुढे आलेलो आहो। ही जी बॅच आहे ही DMR च्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण संपूर्ण बॅच या ठिकाणी घेतो आहे, ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे सगळे विषय आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो। त्या सगळ्या संदर्भाने टेस्ट सिरीज आणि मेंटरशिपचा प्रोग्राम सुद्धा या सगळ्या बॅच मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। ज्या ज्या बंधू भगिनींना अजूनही या सगळ्या संदर्भामध्ये काही इन्क्वायरी असेल किंवा फॉर्म भरलाय, तयारी करतोय, कुठेतरी अडचणी आहे, त्या सगळ्यांनी या बॅचचा निश्चितपणे लाभ घेण्याचा प्रयत्न करा। चला आपण जाऊ त्या पेपर मधल्या पहिल्या प्रश्नाकडे। आता हा जो सगळा पेपर आहे, हा सगळा पेपर त्या सगळ्या सिलेबसला धरून बनवलेला आहे जो DMR ने दिलेला आहे आणि तशाच पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला निश्चितपणे दिसतील। ह्या संपूर्ण टेस्ट सिरीजचा फायदा मागच्या कालखंडात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना झाला आणि पुढे देखील होणार आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो। त्यामध्ये जो पहिला घटक आपण पाहिला म्हणजे समाजकार्याचा इतिहास आणि समाजकार्याचं तत्वज्ञान, यावर आधारित एक 20 प्रश्नांची आपण टेस्ट घेतलेली होती। त्या 20 प्रश्नांच्या टेस्टचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिला प्रश्न बघा, हा प्रश्न तुम्ही सर्वांनी व्यवस्थित वाचला असेल आणि मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांचं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते निश्चितपणे बरोबर आलेलं असेल असं मी समजतो। प्रश्न बघा, समाजकार्याच्या व्यावसायिक प्रारंभाच्या काळामध्ये, सुरुवातीच्या कालखंडामध्ये चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी म्हणजे COS आणि सेटलमेंट हाऊस चळवळ यांच्यातील मूलभूत तात्विक फरक काय होता? म्हणजे मूलभूत तात्विक फरक या दोन चळवळीमधला आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे आणि फरकांवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेल्या होत्या। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पहिला पर्याय आहे COS शहरी भागांवर लक्ष केंद्रित करत होती, तर सेटलमेंट हाऊस ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करत होती। दुसरा पर्याय आहे COS वैज्ञानिक दानधर्मांवर म्हणजे सायंटिफिक चॅरिटीवर भर देत होती। भर हा शब्दांकडे लक्ष द्या। आणि गरजूंचे वर्गीकरण करत होती, तर सेटलमेंट हाऊस गरजूंच्या वस्तीमध्ये राहून संरचनात्मक समस्यांवर काम करण्यावर भर देत होती। म्हणजे मुख्य भर या दोन्ही चळवळीचा कोणकोणत्या घटकांवर होता, कशा पद्धतीने होता, ह्या अँगलने हे स्टेटमेंट आपल्याला सांगतं। त्यानंतर COS सरकारी अनुदानांवर चालत होती, तर सेटलमेंट हाऊस पूर्णपणे खासगी देणग्यांवर अवलंबून होती। असं तर काय आपण पाहिलेलं नव्हतं, ठीक आहे। त्यामुळे हे तर तुम्ही ऑप्शन निश्चितपणे कट कराल। COS केवळ व्यक्तिसहाय्य कार्यांवर भर देत होती, तर सेटलमेंट हाऊस केवळ समुदाय संघटनांवर काय करत होती, भर देत होती। अशा पद्धतीचे हे पर्याय आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या सगळ्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर COS ची जी थेरी आहे ती 1969 ची आहे आणि त्यांनी आपल्याला दान धर्मावर कुठेतरी त्यांचा बेस होता, अर्थातच त्यावर त्यांनी भर दिलेला होता। आता दान धर्म आपल्याला कुठे दिसते तर निश्चितपणे 2 नंबरवर दिसते। हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे बी क्रमांक 2, अर्थातच बी जो पर्याय आहे तो त्याचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न तुम्हाला दिसतो, प्रश्न क्रमांक 2। माझ्याकडे ही प्रश्नपत्रिका आहे, इथून मी प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करतो। मेरी रिचमंड यांच्या सोशल डायग्नोसिस म्हणजे 1917चं हे हा ग्रंथ आहे। समाजकार्याच्या इतिहासातील सर्वात मोठे योगदान कोणते मानले जाते, अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। मेरी रिचमंड यांच्या सोशल डायग्नोसिस हा जो ग्रंथ आहे 1917ला प्रकाशित झालेला, या ग्रंथाच्या इतिहासातील म्हणजे हा जो ग्रंथ आहे त्याचं समाजकार्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठं योगदान म्हणून काय मानलं जातं, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यांनी समाजकार्यात समूह कार्याची संकल्पना प्रथमच मांडली तर निश्चितपणे नाही। त्यांनी समाजकार्याला एक पद्धतशीर आणि पुरावा आधारित वैज्ञानिक प्रक्रियेचा, अशा पद्धतीचा ज्याला आपण सायंटिफिक सिस्टमॅटिक किंवा एव्हिडन्स बेसवरचा जो दर्जा आहे तो दिला आहे, असं दुसरं ऑप्शन म्हणतं। आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे त्यांनी समाजसेवकांसाठी पहिली आचारसंहिता जी आहे ती तयार केलेली आहे। आणि चौथ्या नंबरवर आपल्याला दिला आहे त्यांनी समाजकार्याचा संबंध मानसशास्त्राऐवजी समाजशास्त्राची जोडला, असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे। आता आपण यांच्या बाबतीत जर पाहिलं म्हणजे सोशल डायग्नोसिसचा हा सिद्धांत आपण पाहिलेला होता आणि हा ग्रंथ देखील मेरी रिचमंडने लिहिलेला होता, तो आपण समजून घेतलेला होता। त्यावरून त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की त्यांनी जी काही
हा जो दर्जा मांडलेला होता किंवा ही जी काही पद्धती सांगितलेली होती त्याला एक स्टँडर्ड अशा पद्धतीचा सिस्टमॅटिक अशा पद्धतीचा बेस दिला होता आणि त्याला एव्हिडन्स बेसवर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या। आता आपल्याला एव्हिडन्स इथे दिसते म्हणून याचं बी हे आन्सर आहे, अर्थातच 2 नंबर हे त्याचं काय आहे आन्सर आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता याच बाबतीत जर आपण सांगितलं तर सोशल डायग्नोसिस हे व्यक्ती सहाय्य कार्याचं म्हणजे ज्याला आपण व्यक्ती सहाय्य कार्य म्हणजेच सोशल केस वर्कचं हे बायबल आहे असं देखील म्हणतो, ही गोष्ट या ठिकाणी नोट करून ठेवा। त्यानंतर तिसरा प्रश्नांकडे आपण जाऊ। तिसरा प्रश्न तुम्हाला दिसतो प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान समाजकार्याच्या सामर्थ्य दृष्टिकोनाची म्हणजे स्ट्रेंथ पर्स्पेक्टिव्हने अचूक वर्णन करते। आता हे जे काही शब्द आहेत अचूक, बिनचूक, योग्य, अयोग्य हे शब्द जर आपण व्यवस्थित वाचले नाही तर त्या परीक्षेच्या दरम्यान गोंधळात आपला प्रश्न चुकू शकतो, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचणं, प्रश्नाला काय म्हणायचं आहे हे व्यवस्थित समजून घेणं पहिल्यांदा या ठिकाणी गरजेचं आहे। त्यामध्ये पर्याय दिले बघा, सेवा शर्तीच्या समस्यांची अचूक ओळख करून त्या सोडवण्यासाठी बाह्य संसाधनं पुरवणे। दुसऱ्या नंबरवर पर्याय दिलेला आहे सेवा शर्तीमध्ये असलेल्या उणिवा आणि कमतरता ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणे। तिसऱ्या नंबरवर दिलेला आहे सेवा शर्तींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ त्यांच्या सकारात्मक गुणांवर लक्ष केंद्रित करणे। आणि सेवा शर्तींच्या अंगभूत क्षमता 4 नंबरवर दिलं कौशल्य आणि संसाधनाचा शोध घेऊन त्यांचा वापर सक्षमीकरणासाठी करणे। आता हा जर प्रश्न व्यवस्थित आपण वाचला, प्रश्नाला काय म्हणायचं आहे की समाज कार्याच्या सामर्थ्य दृष्टिकोनाचं अचूक वर्णन म्हणजे जो काही स्ट्रेंथ आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला अचूक वर्णन करणारं वाक्य ओळखायचं आहे। पहिल्यामध्ये काय म्हणते की सेवा शर्त्यांच्या समस्यांची अचूक ओळख करून त्या सोडवण्यासाठी बाह्य संसाधनं पुरवणे असं इथं कुठेच म्हटलेलं नाही आहे। त्यानंतर सेवा शर्तीमध्ये असलेल्या उणिवा आणि कमतरता ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणे असंही त्यामध्ये म्हटलेलं नाहीये, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेते। आणि यामध्ये थेट आपल्याला दिसते की त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करा, आपलं सोशल वर्क किंवा समाजकार्य आपल्याला दुर्लक्ष करा समस्यांकडे असं म्हणतच नाही, मुळात सांगते की त्या सगळ्या समस्यांकडे आपण काय केलं पाहिजे, जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे, त्या सगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये आपण निदान केलं पाहिजे, डायग्नोसिस केलं पाहिजे आणि त्या सगळ्या संदर्भानं उपाययोजना केलं पाहिजे असं सांगते। म्हणून दुर्लक्ष करा हे देखील ऑप्शन या ठिकाणी येत नाही, याचं योग्य उत्तर येते की सेवा शर्तींच्या अंगभूत क्षमता, कौशल्य आणि संसाधनाचा शोध घेऊन त्यांचा वापर कशासाठी करणे, सक्षमीकरणासाठी करणे। म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगात जे काही आंतरिक गुण आहे त्याचा शोध घेणे, त्याचा अभ्यास करणे आणि त्या व्यक्तीला अजून सक्षम बनवण्यावर म्हणजे तात्पुरती मदत आणि सक्षमीकरण या संदर्भाने आपण त्यातला फरक देखील पाहिलेला होता। तर तात्पुरती मदत करायची असेल तर ती देखील त्याला करणे आणि त्याला भक्कम बनवण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी मजबूत अशा पद्धतीनं त्याच्यावर काय करणे, लक्ष देणे आणि त्याला सक्षम बनवणे असं या सामर्थ्याच्या दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर बघा इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत चौथ्या प्रश्नांमध्ये। आणि समाजकार्याचं तत्व जर आपण पाहिलं तर केवळ समस्या सोडवणे किंवा समस्यांचा शोध घेणे एवढंच नसून त्या सगळ्या समस्यांचा मुळाशी जाणे, त्या सगळ्या समस्या का निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा शोध घेणे आणि सोबतच त्याच्यावर तात्पुरता इलाज करायचा आहे की परमनंट इलाज करायचा आहे हेही शोधणे आणि तात्पुरती देखील मदत करणे आणि त्या सगळ्या समस्यांचं समूळ उच्चाटन करणे आणि व्यक्तीला सक्षम बनवण्यावर समाजकार्य खऱ्या अर्थानं काम करते, ही गोष्ट देखील आपण समजून घेतलेली होती। आता बघा चौथा प्रश्न आपल्याला दिसतो, विधान ए आणि कारण विधान आर वाचा आणि योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे। विधान ए आणि कारण आर वाचा आणि काय निवडा, योग्य पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलं। आता विधान ए काय म्हणते, कट्टरतावादी समाजकार्य म्हणजे रॅडिकल सोशल वर्क पारंपरिक समाजकार्याच्या पद्धतीवर काय करते, टीका करते। आणि कारण असं सांगते की कट्टरतावादी समाजकार्याच्या मते पारंपरिक समाजकार्य प्रचलित सामाजिक राजकीय व्यवस्था टिकवून ठेवण्यास कुठेतरी मदत करते आणि विषमतेच्या मूळ कारणांवर काय करत नाही, आघात करत नाही। आणि याचे पर्याय दिले बघा, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे। दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे की ए आणि आर हे दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही। सी मध्ये दिलेलं आहे ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे। डी मध्ये दिलं ए
असत्य आहे, परंतु आर सत्य आहे. आता आपण जर पाहिलं तर हा जो कट्टरतावादी समाजकार्य आहे हा पारंपरिक समाजकार्याच्या पद्धतीवर टीका करतो का, तर निश्चितपणे करतो. आणि कट्टरतावादी समाजकार्याच्या मते पारंपरिक समाजकार्य प्रचलित सामाजिक राजकीय व्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये मदत करते आणि विषमतेच्या मूळ कारणांवर काय करत नाही, आघात करत नाही, निश्चितपणे करत नाही. अर्थातच याचं उत्तर येतं ए आणि आर हे दोन्ही सत्य आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे, हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता यातलं जे कट्टरतावादी समाजकार्य दिसते तुम्हाला, हे काय करते तर व्यवस्था परिवर्तनावर भर देते. काय करते, व्यवस्थेचं परिवर्तन करते. अर्थातच व्यवस्था परिवर्तनावर काय देते, भर देते. आता व्यवस्था परिवर्तन म्हणजे काय, की व्यवस्थेमध्ये ज्या काही रूढी परंपरा आहे किंवा जे काही कायदे आहे जे काळानुरूप चालू आलेले आहेत त्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल करणे किंवा त्याला काय म्हणतो क्रांतिकारी बदल करणे, अर्थातच ती पूर्ण व्यवस्था बदलवून टाकण्याचा कार्य त्या ठिकाणी कट्टरतावादी समाजकार्य करते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न तुम्हाला येतो 5 नंबरचा बघा. इंग्लंडच्या बेवरीज रिपोर्ट 1942 ने पंचमहादेशांच्या म्हणजे 5 गँड्स समान सामना करण्यासाठी, हा पेन इथे थोडा मध्ये आलाय, याला आपण बाजूला घेऊ. प्रश्न बघा, इंग्लंडच्या बेवरीज रिपोर्ट हा जो रिपोर्ट आहे तो 1942 चा आहे. या बेवरीज रिपोर्टने ज्या पंचमहाद्वीपांचा म्हणजे 5 गँड्सचा सामना करण्यासाठी कल्याणकारी राज्याची शिफारस केली त्यात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता. आता राज्य कोणतं आहे, कल्याणकारी आहे, म्हणजे वेलफेअर स्टेट, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे अशा पद्धतीचं राज्य निर्माण करण्याची ही संकल्पना आहे. आता त्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. याचे ऑप्शन जरी आपण व्यवस्थित वाचले म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना काय सांगते हे आपण समजून घेतलेलं होतं आणि सोबतच त्यावरून आपण समजा हे पर्याय वाचले तर आपल्याला कळते की कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि कोणकोणत्या गोष्टी येत नाही. बरोबर आहे. इथे बघा 1 नंबरवर आहे अज्ञान, 2 नंबरवर आहे रोग, 3 नंबरवर आहे भ्रष्टाचार, 4 नंबरवर आहे आळस. 4 नंबरवर काय आहे, आळस आहे. तर याचं योग्य उत्तर येते भ्रष्टाचार. याचा कुठेच आपल्याला काय दिसत नाही, उल्लेख दिसत नाही आणि आपलं जे काही कल्याण झालेलं नाही आहे किंवा आपण जे काही प्रॉब्लेम मध्ये आहे, समस्येमध्ये आहे, त्याचे जर कारण आपण पाहिले तर अज्ञान, रोगराई आणि आळस हे त्याचे काय आहे, मूळ कारण आहे. ही गोष्ट देखील आपल्याला काय करायला मिळते, पाहायला मिळते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्यांनी जी काही 5 मुद्दे सांगितलेले होते, काय सांगितलेले होते, 5 मुद्दे सांगितलेले होते ज्यामध्ये अज्ञान बरोबर आहे, गरिबी, रोग, गलिच्छपणा, आळस बरोबर आहे, अशा पद्धतीचे सगळे 5 मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले होते. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल 6 नंबरवरचा प्रश्न बघा. 6 नंबरचा प्रश्न आपण वाचूया. भारतीय संदर्भात महात्मा गांधीजींनी सर्वोदय ही संकल्पना समाजकार्याच्या कोणत्या तत्वज्ञानाशी अधिक जवळची आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी जी सर्वोदयाची जी संकल्पना मांडली ती जी काही संकल्पना आहे ती समाजकार्याच्या अँगलने कुठल्या तत्वज्ञानाशी अधिक जवळची आहे, म्हणजे जास्तीत जास्त जवळची वाटते असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. म्हणजे हे जे काही 4 पर्याय आहे या 4 पर्यायामधल्या कुठल्या पर्यायाशी ती जास्त मिळती जुळती आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. बघा नंबर 1 तुम्हाला दिसते उपयुक्ततावाद, त्यानंतर 2nd नंबरवर दिसते हक्क आधारित दृष्टिकोन म्हणजे राईट बेस्ड अप्रोच, 3 नंबरवर दिसते सर्वांचं कल्याण, अगदी शेवटच्या आणि दुर्बल व्यक्तीचेही कल्याण, 4 नंबरवर दिसते केवळ आध्यात्मिक उन्नतीद्वारे सामाजिक परिवर्तन. आता इथे जो काही शब्दप्रयोग आपल्याला दिसतो सर्वोदय, सर्वोदय म्हणजे सर्वांचं कल्याण, सर्वांचं कल्याण या अर्थाने ही संकल्पना आहे आणि सर्वांचं कल्याण यामध्ये जर आपल्याला कुठे दिसत असेल तर यामध्ये आपल्याला दिसते हे बघा सर्वांचं कल्याण. सी नंबरवर आपल्याला दिसते हे याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. केवळ एका पॉइंट वरून एका शब्दावरून देखील आपल्याला उत्तरापर्यंत जाता येते. प्रत्येकच प्रश्न यामध्ये कठीणच असतो अशातला भाग नाही. प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचले तर निश्चितपणे आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देता येतात. यात कुठेच काळजी करण्याचं काही कुठे कारण नाही. बरोबर आहे. एखाद दुसरा प्रश्न असा असतो की ते आपल्याला
चारही पर्याय सेम वाटायला लागतात किंवा 2-3 पर्याय सेम वाटायला लागतात, असं होऊ शकतं, बरोबर आहे. परंतु प्रश्न त्या ठिकाणी देखील व्यवस्थित आपण वाचणं अपेक्षित आहे. उपयुक्ततावाद, हक्क आधारित दृष्टिकोन आणि सर्वांचे कल्याण सोबत चौथा जो पर्याय आहे केवळ आध्यात्मिक उन्नतीद्वारे सामाजिक पर्याय. आता जेव्हा आपण सर्वांचं कल्याण करतो म्हणतो त्यावेळेस केवळ शब्द हा तर मुळात येतच नाही. केवळ म्हणजे पर्टिक्युलर, आलं का लक्षात, काही घटकांपुरतं असं काही होत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी व्यापक शब्द आपल्याला दिसतो, अर्थात सी मध्ये आपल्याला दिसतो सर्वांचं कल्याण, त्यामध्ये शेवटच्या व्यक्तीचं आणि दुर्बल घटकांचंही कल्याण अपेक्षित आहे, असं सर्वोदयाचं तत्व समाज कार्याला रिलेट करतं, जे की महात्मा गांधीजींनी सांगलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते बघा पुढचा प्रश्न, 7 नंबरवरचा प्रश्न तुमच्या पुढे आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज सुधारणेचा आणि सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन प्रामुख्याने कशावर आधारित होता? आता आपण पाहिलेलं होतं की ह्या सगळ्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी आपल्याला तिकडे रिलेट करत होत्या. ख्रिश्चन मिशनऱ्यांचं आगमन देखील आपण पाहिलं. त्यानंतर भारताच्या रचनेमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला होता, भारतीय समाजामध्ये कशा पद्धतीने बदल झालेले होते, भारतीय सामाजिक रचनेमध्ये कशा पद्धतीने बदल झालेले होते आणि व्यवस्था परिवर्तन किती गतिमानतेनं होत होतं, ह्या सगळ्या घडामोडी आपण त्या अंतर्गत पाहिलेल्या होत्या. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज सुधारणेचा आणि सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन प्रामुख्याने म्हणतात. काय म्हणतात? प्रामुख्याने, म्हणजे विशेष करून कशावर आधारित होता हे आपल्याला या ठिकाणी विचारलं. त्याचे पर्याय बघा. पारंपरिक समाज रचनेत हळूहळू सुधारणा करणे, नंबर 1 पर्याय. 2 नंबर दिसतो तुम्हाला केवळ आर्थिक समानतेद्वारे सामाजिक बदल घडवून आणणे. 3 नंबर दिसते जाती व्यवस्थेचं पूर्णपणे निर्मूलन आणि कायद्याच्या माध्यमातून हक्कांची स्थापना करणे. 4 नंबरवर धार्मिक आणि सेवाभावी संस्थांमार्फत दलितांचे कल्याण करणे. आता हे चारही पर्याय जर आपण वाचले तर यामध्ये सर्वात व्यापक कुठला पर्याय वाटतो हे आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि सर्वात व्यापक हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. आता या ठिकाणी तुम्हाला दिसते पारंपरिक रचनेमध्ये हळूहळू सुधारणा करणे, हे काही त्यांना अपेक्षित नव्हतं, म्हणजे हे काय होते, कॅन्सल होते. आणि या ठिकाणी केवळ दिसते, आलं का लक्षात, केवळ आणि व्यापक हे दोन्ही शब्द कसे आहे, विरुद्ध आहे, त्यामुळे हे सुद्धा काय येत नाही, ऑप्शन येत नाही. 3 नंबर तुम्हाला दिसते जाती व्यवस्थेचं पूर्ण निर्मूलन करणं आणि कायद्याच्या माध्यमातून हक्कांची स्थापना करणं. आणि 4 नंबरवर दिसते धार्मिक आणि सेवाभावी संस्थांमार्फत दलितांचं कल्याण करणं. हे देखील कुठेतरी काय दिसते, व्यापक आपल्याला दिसत नाही. त्यामुळे 3 नंबर अर्थातच जाती व्यवस्थेचं पूर्णपणे निर्मूलन करून कायद्याच्या माध्यमातून हक्कांची स्थापना करणं हे कुठेतरी सर्वात व्यापक पर्याय या दिलेल्या 4 पर्यायामधून आपल्याला पाहायला मिळते. म्हणून याचं योग्य उत्तर जे आहे ते 3 नंबर अर्थातच जाती व्यवस्थेचं पूर्ण निर्मूलन आणि कायद्याच्या माध्यमातून हक्कांची स्थापना करणं या संदर्भामध्ये आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. समाज कार्याच्या परिसर प्रणाली सिद्धांतानुसार म्हणजे इकोलॉजिकल सिस्टीम थेअरीनुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर अप्रत्यक्षपणे पण लक्षणीय प्रभाव टाकणाऱ्या बाह्य व्यवस्था, जसं की उदाहरणार्थ पालकांच्या कामाचे ठिकाण, सरकारी धोरणं कोणत्या प्रणालीमध्ये येतात, अशा पद्धतीचं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता यामध्ये बघा पर्याय तुम्हाला दिसते सूक्ष्म प्रणाली पद्धत, मध्य प्रणाली पद्धत, बाह्य प्रणाली पद्धत आणि स्थूल प्रणाली पद्धत. तर यामध्ये याचं योग्य उत्तर येतं की ही जी काही सरकारी ध्येय धोरणं आहे हे कशामध्ये येतात, बाह्य प्रणालीमध्ये येतात. अर्थातच 3 नंबर सी हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यामध्ये व्यक्ती थेट सहभागी नसतो. 3 नंबर बघा. पुढचा प्रश्न 9 नंबरचा, सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे स्वनिर्णयाचा हक्क. मी याला काय करतो, अंडरलाईन करतो, कारण काय हे या अंडरलाईनवरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येतं. हे समाज कार्यातील एक महत्वाचे मूल्य आहे. म्हणजे स्वनिर्णयाचा हक्क हा एक प्रकारचं काय आहे, मूल्य आहे. खालीलपैकी कोणती कृती या मूल्यांचं काय करते, उल्लंघन करते. म्हणजे याच्या विरुद्ध कोणती कृती आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तेच त्याचं काय असेल, उत्तर असेल, तो पर्याय त्याचं उत्तर असेल. नंबर 1 वर बघा, सेवा शर्तीला त्याच्या समोरील विविध पर्यायांची माहिती देणे. आलं का लक्षात. आता स्वनिर्णयाचा हक्क आपण ज्यावेळेस पाहिलेलं होतं, आपण एक समुपदेशक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, एक समाजसेवा अधीक्षक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण त्या सगळ्या व्यक्तीला, पीडित व्यक्तीला, ग्रासित व्यक्तीला आपण काय करणं, त्याचा निर्णय घेण्यापत त्याला पोहोचवून देणं, त्याला माहिती देणं, त्याचे फायदे तोटे समजून सांगणं, परंतु आपला निर्णय त्याच्यावर लादणे हे कुठेच अपेक्षित नाही आहे. तर त्यांनी तो निर्णय स्वतःहून घ्यायचा आहे
हे या सगळ्या सिद्धांतामध्ये, या संकल्पनेमध्ये आपल्याला काय आहे, अपेक्षित आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सेवा शर्तीला त्याच्या समोरील विविध पर्यायांची काय देणे, माहिती देणे, जे की करेक्ट आहे. सेवा शर्तीला त्याच्या निर्णयाच्या संभाव्य परिणामाबद्दल देखील आपल्याला काय करायचं आहे, जागरूक करायचं आहे. म्हणजे असं जर निर्णय घेतला तर या पद्धतीचे परिणाम तुम्हाला काय करावे लागतील, त्या परिणामांना सामोरे जावं लागतील, अशा पद्धतीचं हे करणे. आणि समाज कार्यकर्त्याला अधिक चांगले काय आहे हे माहीत आहे असे गृहीत धरून सेवार्थीने निर्णय घेणे, म्हणजे स्वतः निर्णय घेणे. स्वतः म्हणजे कोण, इथं सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी निर्णय घेणे अपेक्षित आहे असं हे म्हणतात, जे की काय आहे, या तत्वाचं उल्लंघन करताना आपल्याला दिसते. म्हणजे स्वयं निर्णयाचं जे काही तत्व आहे त्याचं काय करते, हे उल्लंघन करते. आणि हे तत्व आपल्याला असं सांगते की तुम्ही त्याला काय द्या, माहिती द्या, त्याचे फायदे तोटे समजावून सांगा, बरोबर आहे, सगळी इत्थंभूत माहिती द्या आणि निर्णय घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्या व्यक्तीवर सोपवून टाका. म्हणजे स्वतः आपल्याला, आलं का लक्षात, अधिक चांगलं काय आहे हे मला माहित आहे म्हणून मीच निर्णय घेणे, हे यामध्ये काय आहे, योग्य नाही. अर्थात या तत्वांचं हे जे स्टेटमेंट आहे ते उल्लंघन करते, ही गोष्ट लक्षात घ्या. सेवार्थीने घेतलेल्या निर्णयाचा आदर करणे, जरी तो समाज कार्यकर्त्यांच्या मतापेक्षा काय असला, वेगळा असला. म्हणजे आपण सगळं समजून सांगितल्यानंतर आपल्याला जो अपेक्षित निर्णय आहे तो त्यांनी नाही घेतला तरी चालते, त्याच्या निर्णयाचा आपण काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे, असं आपल्याला हे तत्व या ठिकाणी सांगते, जे की स्वयं निर्णयाचं तत्व आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते 10 नंबरचा प्रश्न क्रमांक 10 कडे आपण जाऊ. भारतातील व्यावसायिक समाजकार्याच्या इतिहासामध्ये सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क, ज्याला आपण टिस म्हणतो, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, स्थापना करण्यामागे मुख्य प्रेरणा कोणती होती, बरोबर आहे. आता हा आपण प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला होता ज्यावेळेस आपण हा सगळा भाग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स डिटेलमध्ये आपण सगळं शिकलेलो होतो. आणि या बेसिसवर मला वाटते तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देखील काय येणार आहे, बरोबर येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता भारतीय समाजसेवकांना पाश्चात्य देशात प्रशिक्षणासाठी पाठवणे, यावरून त्यांनी काही मुख्य प्रेरणा घेतलेली नव्हती, हे कॅन्सल आहे. केवळ कामगार कल्याणासाठी प्रशिक्षित व्यावसायिक तयार करणे हेही नव्हतं. अमेरिकन समाजकार्य शिक्षण मॉडेलच्या आधारावर भारतात वैज्ञानिक आणि व्यावसायिक समाजकार्य प्रशिक्षण काय झालं, सुरू झालं. आता ही जी काही प्रेरणा आहे ती आपल्याला कुठून मिळाली, अमेरिकेतून मिळालेली आहे. तिथल्या मॉडेलवरून आपण प्रेरणा घेतली आणि टाटांनी भारतामध्ये ते काय केलं, 1936 या वर्षी हे जे मॉडेल भारतामध्ये सुरू झालं, हे कधी सुरू झालं, 1936 ला मुंबईमध्ये. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या काही बाबी मी एक्स्ट्रा तुम्हाला सांगत असतो, ह्या सगळ्या बाबी आपल्या बॅच मध्ये आपण घेतलेल्या आहेत, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहित आहे, परंतु पुन्हा एकदा रिलेट होतोय म्हणून ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके, म्हणजे हे प्रश्न व्यवस्थित तुम्ही वाचला असेल तर हे अमेरिकन मॉडेल तुम्हाला माहित आहे, जे आपल्या बॅचच्या रेकॉर्डेड लेक्चर मध्ये जेव्हा आपण लाईव्ह घेतलं होतं तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मी समजून तुम्हाला सांगितलेल्या होत्या, ज्या तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न बघा. अँटी ऑपरेटिव्ह प्रॅक्टिस या AOP समाजकार्यातील दृष्टिकोनाचा मुख्य उद्देश काय आहे. म्हणजे अँटी ऑपरेटिव्ह प्रॅक्टिस या समाजकार्यातील दृष्टिकोनाचा मुख्य उद्देश काय आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, याचे व्यवस्थित ऑप्शन जरी आपण वाचले तरी मला वाटते की आपण उत्तरापर्यंत जातो. सेवार्थी आणि समाज कार्यकर्ता यांच्यातील नातेसंबंध सुधारणे हे त्याचं काय आहे, टार्गेट आहे असं म्हणतात. हे निश्चितपणे उद्देश नाही. ठीक आहे. सामाजिक धोरणांचे विश्लेषण करून त्यात सुधारणा करणे हे सुद्धा नाहीये. सामाजिक धोरणांचं विश्लेषण करणे यात येत नाही. समाज कार्याच्या सरावातून व्यक्ती आणि संरचनात्मक स्तरावरील दडपशाही आणि सत्ता संबंधांमध्ये आव्हान देणे हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. अर्थातच ज्या काही संरचनात्मक बाबी आहे, ज्यामध्ये वंशवाद असेल, लिंगभेद असेल, जातीयवाद असेल, ह्या सगळ्यांना कुठेतरी आव्हान देणं आणि त्यांच्यामध्ये काय करणे, बदल करणं, संरचनात्मक बदल करणं हे त्या ठिकाणी काय असतं, आव्हान असतं अँटी ऑपरेटिव्ह प्रॅक्टिस मध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न तुमच्या पुढे येतो तो म्हणजे 12 नंबरचा प्रश्न बघा. समाज कार्याच्या तत्वज्ञानामध्ये सामाजिक न्याय अर्थात सोशल जस्टिस या संकल्पनेचा गाभा काय आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे. आता आपण सामाजिक न्यायाचं तत्व पाहिलं होतं, जसं की वेलफेअरचं तत्व पाहिलं होतं. सोशल वेलफेअर म्हणजे समाज कल्याणचं तत्व ज्या पद्धतीने आपण पाहिलं, तशाच पद्धतीने हेही तत्व आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं होतं सोशल जस्टिसच्या बाबतीत. आता या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कायद्यापुढे सर्वांना समान मानणे 2 नंबरला दिलं
समाजातील संसाधने आणि संधी यांचं न्याय आणि समान वाटप सुनिश्चित करणे, गुन्हेगारांना शिक्षा आणि पीडितांना भरपाई देणे, 4 नंबरवर प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार आणि परिश्रमानुसार फळ मिळणे. तर यामध्ये योग्य उत्तर येते ते म्हणजे समाजातील संसाधनं आणि संधी, बरोबर आहे, संसाधनं आणि संधी यांचं न्याय आणि समान पद्धतीवर काय झालं पाहिजे, वाटप झालं पाहिजे, असं आपण हे तत्व सांगते. कुठलं तत्व सांगते? सामाजिक न्यायाचं तत्व सांगते. ज्या काही समाजातल्या संधी आहे, बरोबर आहे, त्याचं वाटप कसं झालं पाहिजे, समान झालं पाहिजे. संसाधनांचं देखील वाटप कसं झालं पाहिजे, समान झालं पाहिजे आणि ते सुनिश्चित अशा पद्धतीने झालं पाहिजे, हे तत्व सांगते. कुठलं? सामाजिक न्यायाचं तत्व सांगते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून याचं योग्य उत्तर हे काय येईल? बी येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न येतो तुमच्या पुढे 13 नंबरचा. खालील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार योग्य मांडणी करा आणि त्यानुसार योग्य पर्याय तुम्ही काय करा, निवडा, असं म्हणतात. आता एलिझाबेथ दारिद्र्य कायदा हा जर पाहिला आपण तर 1601 चा हा कायदा आहे आणि आपल्याला हेही माहित आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना 1936 ला झाली, बरोबर आहे. आता यानुसार जरी आपण गेलं, आपण पाहिले पर्याय, त्यानंतर तुम्हाला दिसते की सोशल डायग्नोसिस ग्रंथ आपण पाहिला जो की 1917 चा आहे, तो पहिल्या प्रश्नामध्येच आपण पाहिलेला होता. त्यानंतर तुम्हाला दिसते चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी जे 1869 ला काय आहे, याची स्थापना आहे. आता यानुसार जर आपण क्रम लावला त्यांच्या सगळ्या स्थापनेनुसार तर आपल्याला लक्षात येतं की योग्य पर्याय काय येईल. चला लावण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात आधी काय झालेलं असेल? सगळ्यात आधी तुम्हाला दिसते इथं 1601 ची घटना म्हणजे 1 हे तुमचं 1 नंबरला यायला पाहिजे, ठीक आहे. 1601 नंतर तुम्हाला दिसते की 1869 म्हणजे 4, बरोबर आहे. 1 4 कुठे आहे? इथे नाही आहे, हे कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल. त्यानंतर बघा 1601 नंतर 1601 1 नंबरला येईल. त्यानंतर येईल 1869, त्यानंतर येईल 1917 आणि त्यानंतर येईल 1936 म्हणजे 1 4 2 3 हे त्याचं काय असेल, योग्य उत्तर असेल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न देखील यापूर्वी आले, पुढे देखील येऊ शकतात. म्हणून प्रॅक्टिस पेपरमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. काही प्रश्न अगदी सोपे आहे, काही प्रश्न मिडियम आहे, काही प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करणारे आहे. म्हणजे एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 पर्यायामध्ये कुठेतरी आपलं कन्फ्युजन वाढताना देखील पाहायला मिळते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न बघा. संरचनात्मक समाजकार्य आणि व्यक्ती सहाय्य कार्य यांच्यातील मुख्य फरक काय? आता बघा स्ट्रक्चरल, बरोबर आहे. त्यानंतर व्यक्ती सहाय्य म्हणजे केस वर्क यांच्यातील मुख्य फरक काय आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 1 नंबरवरचा पर्याय बघा, संरचनात्मक समाजकार्य गटांसोबत काम करते तर व्यक्ती सहाय्य व्यक्तीसोबत करते, हे काय आहे, रॉंग आहे. संरचनात्मक समाजकार्य समस्येचं मूळ सामाजिक आर्थिक रचनेत शोधते तर व्यक्ती सहाय्य कार्य व्यक्तीच्या मानसिक आणि कौटुंबिक परिस्थितीमध्ये शोधते, हे काय आहे, याचं उत्तर योग्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हे पुढचे 2 पर्याय सुद्धा आपल्याला वाचायची गरज नाही. संरचनात्मक समाजकार्य दीर्घकालीन असते तर व्यक्ती सहाय्य कार्य अल्पकालीन असतं असं म्हणता येत नाही. संरचनात्मक समाजकार्य कार्यकर्ते स्वयंसेवी असतात तर व्यक्ती सहाय्य कार्यकर्ते हे व्यावसायिक असतात, हे जरी म्हणता येत असेल तरी हा त्याचा काय आहे, मेन फरक ह्या दोघांमधला नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपल्याला काय विचारलाय, मुख्य फरक विचारला, त्यामुळे हे 2 नंबरचं उत्तर हे त्याचं काय असेल, योग्य उत्तर असेल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न तुम्हाला दिसतो 15 नंबरचा प्रश्न बघा. तुमच्या सगळ्यांकडे ही प्रश्नपत्रिका असेलच. समाजकार्याच्या मूल्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मूल्य, डिग्निटी अँड वर्थ ऑफ द पर्सन या तत्वांचा सर्वोत्तम अर्थ काय, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. आता सर्वोत्तम जे काही अर्थ प्राप्त झालेले आहे त्यातला सर्वात उत्तम अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मूल्य, बरोबर आहे. 1 नंबरवर तुम्हाला दिसते प्रत्येक सेवार्थीला आर्थिक मदत देणे, बरोबर आहे का, तर नाही. तो तर त्यामध्ये बसत असेल तर त्याला आपण आर्थिक मदत देणे, अन्यथा नाही. प्रत्येक सेवार्थीला नाही, तर त्याची सगळी
परिस्थिती आपण पहिल्यांदा समजून घेणं, त्यामुळे हे काय त्यामध्ये उत्तर येत नाही. सेकंड नंबर आपण बघू, सेवार्थीच्या चुका आणि दुर्बलतेकडे दुर्लक्ष करणे. चुकांकडे दुर्लक्ष करणे आणि दुर्बलतेकडे दुर्लक्ष करणे असं देखील आपल्याला म्हणता येत नाही, 100% म्हणता येत नाही. 3 नंबर दिसते तुम्हाला बघा, प्रत्येक व्यक्तीला तिची परिस्थिती, पार्श्वभूमी किंवा वर्तन काही असले तरी मूळतः आदर आणि सन्मानाने वागवणे. मूळतः काय करणे? आदर आणि सन्मानाने वागवणे. म्हणजे काय? हे काय म्हणते आपल्याला, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मूल्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर हे जे पर्याय आहेत, 3 नंबरचं पर्याय आपल्याला या सगळ्यांपेक्षा जास्त योग्य वाटते. याचं कारण तुम्हाला सांगतो, प्रत्येक व्यक्तीला तिची परिस्थिती, पार्श्वभूमी आणि वर्तन काही असलं तरी, म्हणजे आपल्या पुढे गुन्हेगार जरी आला असला तरी त्याची पार्श्वभूमी लक्षात न घेता तो एक व्यक्ती आहे म्हणून त्याला आपण ट्रीट केलं पाहिजे, असं हे तत्व सांगते. म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मूल्याचं तत्व आपल्याला सांगते. म्हणजे तो गुन्हेगार आहे आणि त्याला तहान लागली, बरोबर आहे, आणि तो काय मागतो? आपल्याला पाणी मागतो आहे. तर मग आपल्याला तो गुन्हेगार आहे, त्याने गुन्हा केलेला आहे, त्याला आपण पाणी कशाला द्यायचं असं म्हणून चालणार नाही. तर त्याच्यामध्ये जो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या पॉइंटला आपण केंद्रित करणं गरजेचं आहे आणि त्याला पाणी पाजणं काय आहे? गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला हे प्रतिष्ठेचं आणि मूल्याचं तत्व सांगते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर इकडे दिसते 4 नंबरचा पर्याय बघा, केवळ कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांनाच मदत करणे. असं काहीच नाही. आपलं व्यावसायिक समाजकार्य आपल्याला काय सांगते? एखादा तो काय असला, गुन्हेगार जरी असला तरी त्याची जी काही प्रतिष्ठा आहे त्याला धक्का पोहोचता कामा नये, अशा पद्धतीचं वर्तन आपण करणे, अर्थातच त्याला सन्मानानं वागवा असं सांगतं. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या पुढे आला तो म्हणजे पॉल फ्रेरे यांच्या पेडॉलॉजी ऑफ द ऑस्प्रेड. पेडॉलॉजी ऑफ द ऑस्प्रेड या विचारांचा समाजकार्यांवर, विशेषतः समुदाय संघटनावर मोठा प्रभाव पडला. विशेषतः समुदाय संघटनावर कोणता मोठा अशा पद्धतीचा प्रभाव पडला, अशा अँगलनं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पॉल फ्रेरे यांच्या पेडॉलॉजी ऑफ द ऑस्प्रेड या विचारांचा समाजकार्यावर, विशेषतः समुदाय संघटनांवर कोणता मोठा प्रभाव पडला, ह्या अँगलनं हा प्रश्न विचारला. त्यांनी बँकिंग शिक्षण मॉडेलला प्रोत्साहन दिलं, हे नाहीच. त्यांनी शोषित लोकांमध्ये चिकित्सक जाणीव, ज्याला आपण क्रिटिकल कॉन्शियसनेस म्हणतो, ते निर्माण करण्यासाठी भर दिला होता. हे निश्चितपणे काय आहे? बरोबर आहे. कारण त्यांनी याच सगळ्या संदर्भाने काम केलेलं होतं. म्हणजे शोषित लोकांमध्ये सुद्धा एक त्याला आपण ॲनालिटिकल काय म्हणू आपण त्याला, विश्लेषण करण्याची जी क्षमता आहे किंवा त्याला आपण क्रिटिकल जाणीव करून देणं, चिकित्सक जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम करण्यावर त्यांनी विशेष रूपाने भर दिला. 3 नंबरवर दिसते, त्यांनी समाजसेवकांसाठी निधी उभारण्याचं नवीन तंत्र काय केलं? विकसित केलं. असं काही त्यांनी केलेलं नव्हतं. ठीक आहे. 4 नंबरवर दिसते, त्यांनी समुदाय विकासासाठी आकडेवारीच्या वापराचं महत्व सांगितलं. असंही काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न तुम्हाला दिसतो 17 नंबरवरचा, अगदी सोपा आहे, तो सगळ्यांचा बरोबर आलेला असेल. समाजकार्याच्या संदर्भात हस्तक्षेप म्हणजे इंटरव्हेन्शन या शब्दाचा सर्वात अचूक अर्थ काय आहे? बघा, सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आपण खूपदा यावर चर्चा केलेली होती. हस्तक्षेपवर चर्चा केलेली होती, मदतवर चर्चा केलेली होती, त्यानंतर समाज कल्याणावर चर्चा केलेली होती, सर्वोदयवर चर्चा केलेली होती, त्यानंतर सक्षमीकरणावर चर्चा केलेली होती, सक्षमवर चर्चा केलेली होती, तात्पुरती मदतवर चर्चा केलेली होती, त्यानंतर लॉंग टर्मची मदत म्हणजे दीर्घकालीन मदतीवर आपण विचाराने चर्चा केलेली होती. बरोबर आहे. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण फार चांगल्या पद्धतीने समजून घेतलेल्या होत्या. समाज कल्याण, सामाजिक न्यायाचं तत्व काय सांगते, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मग आता त्यानुसार हस्तक्षेप ह्या शब्दाचा अचूक अर्थ काय आहे, अशा अँगलनं ह्या प्रश्न विचारलेला आहे. सेवार्थीच्या नंबर 1 दिसते तुम्हाला, सेवार्थीच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे. आपल्याला पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करायचीच नाही आहे आणि तशा पद्धतीची माहिती आपल्याकडे आली तर आपल्याला काय करायचं आहे? गोपनीय ती सगळी माहिती ठेवायची आहे. त्यामुळे हे काही येत नाही. सेवार्थीच्या वतीने कायदेशीर कारवाई करणे हे सुद्धा आपलं काम नाही आहे. सेवार्थीच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणणे निश्चितपणे बरोबर आहे आणि त्या आणण्यासाठी केलेली एक हेतुपुरस्सर अशा पद्धतीची योजनाबद्ध कृती देखील आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. अर्थात 3 नंबर हे याचं योग्य उत्तर आहे. सेवार्थीला केवळ भावनिक आधार देणे का? नाही. हा जर केवळ शब्द काढून टाकला तर हे बरोबर येऊ शकतं, सेवार्थीला भावनिक आधार देणं, परंतु फक्त भावनिक आधार देणे का? नाही.
फक्त भावनिक आधार देणे नाही, तर त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगणे हे देखील त्यामध्ये येते. त्यामुळे केवळ टाकल्यामुळे हे सेंटेन्स काय होतं, चुकीचं ठरतं. आणि 3 नंबरचं जे सेंटेन्स आहे, सेवार्थीच्या वतीने सेवार्थीच्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेलं एक हेतुपुरस्सर अशा पद्धतीचं जाणीव बुजून केलेलं एक योजनाबद्ध कृती आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या पुढे आलेला आहे तो म्हणजे 18 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता दृष्टिकोन मानवाधिकार आधारित समाजकार्याचा काय नाही भाग नाही असं म्हणतात. मानवाधिकार आधारित समाजकार्याचा काय नाही भाग नाही. हे पर्याय जरी आपण व्यवस्थित वाचले ना, तर मला वाटते याचं योग्य उत्तर तुम्हाला देता येते. बाकी काही समजून घेण्याची गरज नाही. बघा, मानवाधिकार आधारित समाजकार्य, कोणाचे अधिकार, मानवांचे अधिकार, बरोबर आहे. मग त्यांच्या अधिकारांकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे असं ते तत्वज्ञान आपल्याला सांगते. बघा, पर्याय वाचा. लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार याबद्दल जागरूक करणे येत नाही. लोकांना केवळ गरजू म्हणून न पाहता लोकांचे हक्कांचे धारक म्हणून त्यांच्याकडे पाहणं हे पण येत नाही. बरोबर आहे. आपल्याला काय म्हणते, भाग नाही. तर हा काय आहे, भाग आहे. हा काय आहे, भाग आहे. त्यामुळे हे त्याचं उत्तर येत नाही. हा सुद्धा भाग त्याचा आहे. सरकार आणि इतर संस्थांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उत्तरदायी ठरवणं म्हणजे उत्तरदायी धरणं म्हणजे जबाबदार धरणं हे सुद्धा त्या अंतर्गत येतं. लोकांना केवळ सेवा आणि वस्तू पुरवणे, त्यांच्या हक्कांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, हे बघा, हे सुद्धा त्यामध्ये येते. परंतु हे येत नाही, त्यांच्या हक्कांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे असं म्हणतात. हे काय येत नाही, त्याचा भाग नाही. मानवाधिकार आधारित समाजकार्याचा हे काय नाही, पॉइंट नाही आहे. म्हणजे त्यांच्या हक्कांकडे आपल्याला काय द्यायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. इथे शब्द दिलेला आहे दुर्लक्ष करा असं. त्यामुळे हे त्याचं काय आहे, चुकीचा आन्सर आहे. म्हणजे हा त्याचा काय नाही, भाग नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. हे तिन्ही सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर हे आन्सर आहे, लक्षात घ्या. 4 नंबर. ठीक आहे. त्यानंतर बघा 19 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतो. राजाराम मोहन राय यांच्या समाज सुधारणेच्या कार्यामागे असलेले प्रमुख तात्विक अधिष्ठान काय होते. आपण पाहिलेलं होतं की राजाराम मोहन राय आपण समजून घेतलं, बरोबर आहे. त्यांनी सतीच्या प्रथेच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि तशा पद्धतीचा कायदा बंगाल प्रांतामध्ये 1829 ला ब्रिटिश सरकारने लागूही केलेला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले होतं आणि आपल्या धर्मामध्ये आणि सोबतच समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. एक संरचनात्मक प्रयत्न केलेले होते, एक क्रांतिकारी अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांचे होते. ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेली होती, बरोबर. त्या अँगलचा हा प्रश्न आहे. बघा, राजाराम मोहन राय यांच्या समाज सुधारणेच्या कार्यामागे असलेले प्रमुख तात्विक अधिष्ठान काय होतं. प्रमुख नंबर 1 बघा, पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करा असं अजिबात नव्हतं. पारंपरिक हिंदू धर्माचा पूर्णपणे त्याग करा अजिबात नव्हतं, त्यांनी सांगितलंच नाही आपल्याला कुठेच. तार्किकता, मानवतावाद आणि प्राचीन ग्रंथांचा विवेकी अर्थ लावून सामाजिक कुप्रथांना आव्हान देणं हे त्यांचं नक्कीचपणे काम होतं. म्हणजे ज्या काही ट्रॅडिशनल आपल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण मान्य करायच्या आणि चुकीच्या प्रथा सगळ्या आपल्या समाजातून, धर्मातून काढून टाकायचं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितपणे नाही. ठीक आहे, राजकीय स्वातंत्र्य सुद्धा असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं, परंतु सामाजिक सुधारणेवर त्यांचा विशेष भर होता. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर बघा 20 नंबरचा प्रश्न, पॅराडाईज शिफ्ट या संकल्पनेनुसार समाजकार्याच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा बदल कोणता मानला जातो. बरोबर आहे. पॅराडाईज शिफ्ट म्हणजे काय, यांनी सांगितलेलं होतं की परिवर्तन म्हणजे काय, चेंजच्या संदर्भामध्ये यांनी एक थेअरी मांडलेली होती. नंबर 1 बघा, हाताने नोंदी ठेवण्यापासून संगणकावर नोंदी ठेवण्याकडे झालेला बदल म्हणजे काय, परिवर्तन का. सर्वात महत्वाचा बदल कोणता असं मानलं जातं, हे नाही. दान, धर्म आणि सेवाभाव आधारित दृष्टिकोनातून हक्क आणि सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायावर आधारित व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये झालेला काय बदल, हे काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जे काही दान धर्म आपल्याला प्राचीन मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये आपण पाहिलेले होते की आज जे आपण मदत पाहतो ती मदत त्या कालखंडामध्ये केली जायची, परंतु त्याला कुठेतरी धार्मिक आधार होता, त्याला एक अँगल धार्मिक दिलेला होता. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. व्यक्ती सक्षम व्हावं हा तिथे कुठेच उद्देश नव्हता, बरोबर आहे. पुढच्या कालखंडामध्ये व्यावसायिक समाजकार्यावर आधारित
ही जी काही संकल्पना बदलली त्यामध्ये एक दृष्टिकोन बदललेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या. आता प्राचीन मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर दान केल्यामुळे काय मिळते? पुण्य मिळते. बरोबर आहे. अशा पद्धतीची धारणा ही आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये होती. म्हणजे ही सगळी बाब कशी होती? धार्मिक होती. परंतु आता व्यावसायिक समाजकार्यानं त्याला काय केलं? एक नवं रूप दिलं आणि त्याला एक सक्षमीकरणाचा एक काय पॉइंट दिला, एक अँगल दिला. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते 3 नंबर, ग्रामीण समाजकार्याकडून शहरी समाजकार्याकडे झालेला बदल हा सुद्धा नाही. खाजगी संस्थांकडून सरकारी संस्थांकडे समाजकार्याचा कल वाढणे हे सुद्धा त्याचं उत्तर येत नाही. हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आता जे काही आपण हे 20 प्रश्न पाहिले, हे काय पाहिले? 20 प्रश्न पाहिले. आपल्याला या समाजसेवा अधीक्षक मध्ये आपण जर तांत्रिक घटक पाहिला, कोणता घटक पाहिला? तांत्रिक घटक पाहिला, तर या ठिकाणी 40 प्रश्न आपल्याला 80 गुणांसाठी दिले जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्या संपूर्ण तयारीसाठी आपण ही बॅच घेतो आहोत. ही बॅच चालू आहे. गेली अनेक दिवस झाले ही बॅच चालू आहे. परीक्षेपर्यंत ही बॅच चालू राहणार आहे. त्याची सगळी व्हॅलिडिटी तुमच्याकडे 1 वर्षासाठी असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपल्या ह्या बॅचचं स्वरूप आहे. काही तुम्हाला लेक्चर हे रेकॉर्डेड मिळतील आणि दररोज लाईव्ह लेक्चर या सगळ्या बॅच मध्ये होणार आहे. आणि याची जी ऑफर फीज आहे आता 1499 रुपये आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यांनी अजूनही हा अभ्यास करत असताना टेक्निकलच्या संदर्भामध्ये काही अडचण येत असेल तर त्यांनी निश्चितपणे या बॅचचा आधार घ्या आणि लवकरच समाजसेवा अधीक्षक म्हणून DMRच्या ह्या सगळ्या परीक्षेमधून सिलेक्ट व्हा. त्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या तयारी करणाऱ्या मित्रपरिवारांना आपल्या संपूर्ण उत्कर्ष टीम करून खूप खूप शुभेच्छा. आजच्या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लगेच भेटू दुसऱ्या नव्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.